माझं नाव रामेश्वर पवार, राहणार शिरसाळा तांडा, तालुका सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर। आमचं गाव शिरसाळा तांडा येथे जिल्हा परिषद शाळा ही 2018 पासून बंद आहे व त्या शाळेवर सरपंच व ग्रामसेवक यांनी खूप सारा निधी काढून अंगणवाडी इथं दाखवला आणि त्या अंगणवाडीमध्ये पण काही खर्च करेल नाही, जे की अगोदरच अंगणवाडीवर पण खूप सारे बिल काढले। अंगणवाडीमध्ये कुठलं काम झालेलं नाही आहे, त्यानंतर तिथं कुठं पाणी नाही आहे, नळ नाही आहे, लाईट नाही आहे, तरी तिथं लाखो रुपयाचा खर्च दाखवेला आहे आणि अंगणवाडी आणि जिल्हा परिषद नावानं खूप सारा भ्रष्टाचार करेला आहे। त्यानंतर आमच्या गावामध्ये हर घर जल योजना या अंतर्गत योजने पाणी पुरवठ्याचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर 400 नळ जोडणी केले आणि त्यानंतर त्या नळ जोडणी करत असताना जो रोड फुटलेला आहे त्या रोडचं काँक्रिटीकरण अजूनपर्यंत केलेलं नाही आहे आणि त्यानंतर अंगणवाडी, ग्रामपंचायत, आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी पाणी दिलेले असं साहेबांनी लेखी स्वरूपामध्ये दिलेले, पण प्रत्यक्ष ते काम कुठलाही झालेला नाही आहे। त्याचनंतर आमच्या गावामध्ये घन कचरा व्यवस्थापनचे काम केलेले आहे, जो की सरपंच स्वतःच्या मालकीच्या म्हणजे भावाच्या नावाच्या शेतावर घन कचरा व्यवस्थापनचं काम केलेलं असून ते निकृष्ट दर्जाचं आहे। 1 ते 2 लाखाचं काम आहे आणि 7 लाख रुपये निधी काढलेला आहे आणि ते घन कचरा व्यवस्थापन सरपंच स्वतःच्या शेतामध्ये काम केलेले असून त्याचं दानपत्रक हे ग्रामपंचायतमध्ये दिलेले नाही आहे। तर या बाबतीतले आपण तक्रार कुणाला दिलेली आहे? आम्ही मागच्या 27/7/2026 रोजी गट विकास अधिकारी साहेब सिल्लोड यांना ही तक्रार लेखी स्वरूपामध्ये दिलेली आहे आणि त्यानंतर 4 दिवसापूर्वी पण अजून पुन्हा एक लेखी स्वरूपामध्ये पुरावे सहित तक्रार दिलेली आहे, पण अजून पण त्याच्यावर काही चौकशी झालेली नाही आहे। मी असं दर्शवतो की जर या आमच्या सगळ्या पाठपुराव्यानं चौकशी झाली नाही तर आम्ही उपोषणाचा इशारा ग्रामस्थच्या वतीने उपोषणाचा इशारा करतो। बरं, तर पंचायत समितीच्या बीडीओला तुम्ही भेटले किंवा मग विस्तार अधिकाऱ्याला भेटले तर त्यांनी चौकशी करतो किंवा मग काहीच आश्वासन वगैरे दिलेलं नाही? नाही, काहीच नाही, न लेखी स्वरूपात न तोंडी स्वरूपात अजून काही चौकशी बद्दल काही विषय नाही। यानंतर तुमचा लढा समजा आमरण उपोषण तुम्ही करणार आहात? हो हो। बरं, कुठं आता याच्या अगोदर याच्या वरिष्ठांकडे तुम्ही दिलंय कुठं? आज वरिष्ठ म्हणजे आम्ही शिव मॅडमकडे तक्रार दिलेली आहे, तर आम्ही जो उपोषण आहे संभाजीनगरला शिव मॅडमच्या ऑफिसला करणार आहोत। बरं।